माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर जोशी यांना देशभरातून मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. कुशल नेते, प्रभावी वक्ते, यशस्वी उद्योजक, जाणते क्रिकेट प्रशासक आणि साक्षेप संसदपटू असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी अर्थात सर्वांचे लाडके सर पंचतत्वात विलीन झाले. शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील श्रद्धा आणि निष्ठेचा कोहिनूर आरपला अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. नगरसेवकापदापासून लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत अनेक मानाची पदे त्यांनी प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत भूषवली. शिस्तप्रियता आणि वक्तशीरपणा ते कायमचे स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्राच नव्हे तर देशाने एक सांस्कृतिक नेतृत्व गमावले आहे. शिवसेनेच्या सोनेरी इतिहासाचा साक्षीदार स्वर्गस्थ झाला. जनसेवेसाठी समर्पित प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात मनोहर जोशींनी स्वतःला जनसेवेसाठी समर्पित केले होते. दांडगा अनुभव असलेला आणि कुशार्ग बुद्धिमत्तेचा हा नेता अजातशत्रू होता. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती, भारत सरकार. शिवसेना प्रमुखांचे जीवाला जीव देणारे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यातून निघून गेले फार मोठे दुर्दैव आहे, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी केल्या. शिवसेना प्रमुखांचे जीवाला जीव देणारे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यातून निघून गेले फार मोठे दुर्दैव आहे, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी केल्या. धुरंधर व्यक्तिमत्व, कौशल्य शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी कोहिनूर संस्थेच्या माध्यमातून हजारो तरुण तरुणींना तंत्र व कौशल्य शिक्षण देण्याची व्यवस्था केली. एका तत्वनिष्ठ नेत्याला गमावले आहे. रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य. लोकशाही मूल्यांचे संवर्धन. मनोहर जोशी यांनी लोकसभेच्या अध्यक्षीय कारकिर्दीत लोकशाही मूल्ये समृद्ध करीत काही उत्तम संसदीय मापदंड परंपरा निर्माण केल्या होत्या. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निष्पक्षपाती कामकाज पद्धतीमुळे सर्वच नेते त्यांचा आदर करत असत. लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला, त्यांचे योगदान आठवणीत राहील. माजी लोकसभा अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी दुःखदायक आहे. देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे योगदान कायम आठवणीत राहील. अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री. राजकारणातला संस्कृती चेहरा हरपला. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा संस्कृती चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र मराठी माणसाविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री. राजकारणातील सर, महाराष्ट्र विकासाचे चौफेर दृष्टी असलेल्या एका व्यासंगी नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे. सरांनी जिथे जिथे काम केले त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. महाराष्ट्राची मोठी क्षती. मनोहर जोशी यांच्यासारखे नेते पथदर्शी, प्रेरणादायी असतात. यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढील पिढीही त्यांच्यासारखे उत्तम काम करण्याचा प्रयत्न करेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. धडाडीचा नेता. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर मनोहर जोशी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टशक्ती आणि दडादडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळाला त्यांची ओळख होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्याची त्यांची प्रमुख भूमिका होती. शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष. सांस्कृतिक प्रगल्भ नेतृत्व हरपले. नगरसेवक, महापौर, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष अशी विविध महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या जोशी सरांच्या व्यक्तिमत्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते. विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते. महाराष्ट्राचा कोहिनूर आज पहाटे हरपला. शिवसेनेचा झांजवत हा शिवसेना काल, आज, उद्या या पुस्तकात त्यांनी भावी पिढीसमोर मांडण्याचे मोठे कार्य केले आहे. अंबादास दानवे.
आदर्शवत नेतृत्व. शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, राजकारणातील आदर्शवत नेतृत्व आज हरपले. यामुळे समाजात आणि शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सुनील प्रभू, शिवसेना नेता, मुख्य प्रतोद. धगधगता इतिहास पाहिलेला शिवसैनिक, शिवसेनेची धाटणीच आक्रमक पण त्यात अजातशत्रुत्व जपत मनोहर जोशी सरांची राजकीय वाटचाल सुरू राहिली. 1966 पासून शिवसेनेचे धगधगता इतिहास पाहिलेला आणि जगलेले एक शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेले. राज ठाकरे, मनसे अध्यक्ष. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.